नमस्कार मित्रो. आज आपण मुंबई विद्यापीठ एम मराठीचा घटक एक साहित्य समीक्षा सिद्धांत मराठीचा पुस्तकातील घटक एक या घटकाचा साहित्य समीक्षा या घटकाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. पाहूया या घटकामध्ये काय दिलेलं आहे. समीक्षा म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट, प्रस्तावना आणि समीक्षा म्हणजे नेमकं काय, साहित्याबद्दलची समीक्षा करणं म्हणजे नेमकं काय, समीक्षा ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. समीक्षा म्हणजे नक्की काय असतं, साहित्यामध्ये समीक्षकाची भूमिका काय असते, समीक्षक यांची भूमिका काय असते, ते साहित्याला कसे विश्लेषण करतात, याचं आज आपण माहिती घेणार आहोत, आढावा घेणार आहोत. तर पहिलं आपण समीक्षेचे उद्दिष्ट पाहूया काय आहेत. साहित्य समीक्षेचे प्रमुख उद्दिष्ट आहे साहित्यकृतीचा सखोल अभ्यास करून तिचे गुण दोष ओळखणे, तिच्या कलात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विश्लेषण करणे, तसेच वाचकाला त्या कृतीचे यथार्थ आकलन करून देणे. साहित्याच्या समीक्षेचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे. साहित्याच्या समीक्षेचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे की साहित्यकृती आहे, जे कथा, कादंबऱ्या, कविता, आपण आता सध्या चित्रपटांच्या पण समीक्षा ऐकतो, तर त्या साहित्यकृतींचा सखोल अभ्यास करणे, चारही बाजूंनी त्या साहित्याची अभ्यास करणे, निरीक्षण करणे, सखोल अभ्यास करणे आणि नंतर मग त्याचे गुण दोष ओळखणे, तिच्या कलात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विश्लेषण करणे, तसेच वाचकाला त्या कृतीच्या यथार्थ आकलन करून देणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे साहित्य समीक्षेचे. ओके. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिले तेव्हा त्यावरील समीक्षेचे उद्दिष्ट होते की गीतेतील जो कर्मयोगाचा तात्विक अर्थ आहे तो स्पष्ट करणे. ज्यावेळी लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला त्यावेळी त्या ग्रंथाचा, त्या गीतारहस्य ग्रंथाचा मुख्य समीक्षा करण्याचं मुख्य उद्दिष्ट हे होतं की गीतेतील कर्मयोगाचा जो तात्विक अर्थ आहे तो स्पष्ट करणं. त्या गीतारहस्यामध्ये टिळकांनी जे कर्मयोगाचा तात्विक अर्थ दिलेला आहे, कर्मयोगाचा तात्विक गोष्टीचा जो चर्चा केलेली आहे किंवा ते नमूद केलेलं आहे, त्या गोष्टीचा तात्विक अर्थ स्पष्ट करणे, कर्मयोग म्हणजे नेमकं काय आहे हे समजवून सांगणं, ते समीक्षेचं मुख्य उद्दिष्ट होतं. ओके. समीक्षा म्हणजे काय, साहित्य समीक्षेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे की साहित्याकृतीचा सखोल अभ्यास करणे, तिचे गुण दोष ओळखणे, तिच्या कलात्मक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचे विश्लेषण करणे, तसेच वाचकाला त्या कृतीचे यथार्थ आकलन करून देणे, हे साहित्याचं समीक्षेचं मुख्य उद्दिष्ट आहे. साहित्याबद्दल सखोल अभ्यास करून तिचे गुणदोष वगैरे वाचकाला त्याचे आकलन करून देणे. तसेच प्रस्तावना. साहित्य समीक्षा ही साहित्याच्या जगातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. साहित्य काय आहे, साहित्य समीक्षा काय आहे, ही साहित्याच्या जगातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. साहित्याचे जे काही लेखक एक साहित्य निर्माण करतो, त्याचे जे लेखन असतं, कथा, कादंबरी, कविता, हे जे लेखन करतो, त्या जगतातील त्या साहित्याची समीक्षा ही त्या जगतातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्या साहित्याचं आकलन करून देणं हे समीक्षेचं प्रमुख कार्य आहे आणि त्या जगतातील समीक्षा ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. लेखनानंतर एखाद्या कृतीचे मूल्यमापन करणारा पहिला टप्पा म्हणजे समीक्षा होय. एकदा का लेखन झालं ते वाचकाला त्याची माहिती मिळवून देणे किंवा त्याच्यात रस तयार करून देणे, हे समीक्षेमुळे होते. मग लेखनानंतरचा पुढचा जो टप्पा आहे हे समीक्षा काम करते त्यावरती. एकदा का लेखकाने एक साहित्यकृती निर्माण केली की त्या साहित्यकृतीची समीक्षा करणे हा पुढचा टप्पा आहे. ओके. त्या साहित्यकृतीचं मूल्यमापन करणारा हा पुढचा टप्पा म्हणजे समीक्षा होय. साहित्यकृतीचा अर्थ, आशय, शैली आणि प्रभाव यांचे विश्लेषण करून वाचक आणि लेखक या दोघांमधील दुवा निर्माण करणे हे समीक्षेचे प्रमुख कार्य असतात. समीक्षेचं प्रमुख कार्य काय आहे की साहित्याचा जो अर्थ आहे, साहित्यकृती जे लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती आहे त्याचा अर्थ, आशय, शैली, प्रभाव यांचे सर्व बाजूंनी सखोल अभ्यास करणे, निरीक्षण करणे, विश्लेषण करून वाचक आणि लेखक या दोघांमधील दुवा निर्माण करणे हे समीक्षेचे प्रमुख कार्य आहे. म्हणजे लेखक एकदा साहित्य लिहितो, साहित्य निर्माण करतो,
तर त्याची समीक्षा झाल्यानंतर वाचकाला त्या समीक्षा वाचल्यानंतर, त्या साहित्यकृतीची समीक्षा वाचल्यानंतर त्या साहित्यकृतीबद्दल त्याला आवड निर्माण होते, वाचण्याची रस तयार होतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की समीक्षा हे वाचक आणि लेखक यांचा दुवा आहे, त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. त्या समीक्षेमुळे त्या साहित्यकृतीबद्दलची माहिती वाचकापर्यंत पोचवतो, वाचकाला त्याचा इंटरेस्ट तयार होतो त्या साहित्यकृतीबद्दल, आणि ते इंटरेस्ट तयार झाल्यामुळे तो साहित्यकृती वाचण्याचा त्याला रस तयार होतो. ओके, ते हा दोघांमधला वाचक आणि लेखकमधला दुवा निर्माण करणाऱ्या साहित्य समीक्षेचं प्रमुख कार्य आहे. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांची विशाखा कविता संग्रहावर लिहिलेली समीक्षा त्यांच्या भावविश्वाची आणि सामाजिक जाणीवेची ओळख करून देते. अच्छा, याचं ते उदाहरण दिलेलं आहे की कुसुमाग्रजांनी जी विशाखा कविता संग्रहावर लिहिलेली समीक्षा आहे, त्या समीक्षेमुळे काय त्या कविता संग्रहावर भावविश्व आणि सामाजिक जाणीवेची ओळख करून देण्यात आली, वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आली, आणि त्यामुळे त्या समीक्षेमुळे लोकांमध्ये ती कविता संग्रह वाचण्याचा रस तयार झाला. ओके, समीक्षेची संज्ञा आणि व्याख्या. समीक्षा हा शब्द संस्कृतमधून सम अधिक इच्छा या धातूपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ सखोल निरीक्षण करणे. समीक्षा हा शब्द मुळातून संस्कृतमधून घेतलेला आहे. तर ह्याची जर आपण ह्या समीक्षा शब्दाची फोड केल्यास तर सम म्हणजे समान, इक्ष अधिक इक्ष समान बाजूने. ओके, तर समान चारही बाजूने त्याची काय करणार, समीक्षा करणे म्हणजे चारही बाजूने त्याचं निरीक्षण करणे, सखोल अभ्यास करणे, म्हणजे सम अधिक इच्छा या धातूपासून तयार झालेला समीक्षा शब्द आहे. आणि याचा अर्थ म्हणजे सखोल निरीक्षण करणे, त्या साहित्यकृतीची चारही बाजूने अभ्यास करणे आणि त्यातले गुण दोष आणि आकलन करून आस्वाद निर्माण करणे आणि त्याचं मूल्यमापन करणे, अर्थनिर्णय करणे म्हणजे समीक्षा होय. साहित्यकृतीतील सत्य, सौंदर्य आणि मूल्यांचा विवेकी अभ्यास म्हणजे समीक्षा होय. समीक्षा म्हणजे काय, ते साहित्यकृतीतील सत्य, सौंदर्य, मूल्यांचा विवेकी अभ्यास म्हणजे समीक्षा होय. म्हणजे एखादं जे लिखाण आलेलं आहे त्यातलं जे सत्य आहे, सौंदर्य आहे आणि त्यांचा मूल्यांचा विवेकी अभ्यास म्हणजे समीक्षा होय. पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात, समीक्षा म्हणजे कलेतील रस आणि विवेक यांचा संगम होय. पंडित महादेव शास्त्री म्हणतात की समीक्षा हे कलेतील रस आणि विवेक यांचा संगम आहे. समीक्षा म्हणजे काय, कलेतील रस आणि विवेक यांचा संगम होय. समीक्षा ही केवळ टीका नसून ती सर्जनशील विचार प्रक्रिया आहे. समीक्षा ही फक्त टीका नाही आहे, तर ही एक सर्जनशील प्रक्रिया आहे. आपण इंग्लिशमध्ये पाहिलेलं आहे की समीक्षेला क्रिटिसाइज हा शब्द आहे इंग्रजीमध्ये. क्रिटिसाइज म्हटलं तर फक्त टीका करणे, म्हणजे त्या क्रिटिसाइज करणं म्हणजे टीका करणं म्हणजे एक नकारात्मक भूमिका त्या साहित्याबद्दलची मांडली जाते. पण समीक्षा म्हटलं तर ह्या दोन्ही बाजूंनी विचार करण्यात जाते. काही प्रमाणात टीका, गुण दोष पण दाखवले जातात आणि गुण पण दोष दाखवले जातात. मग त्या साहित्याचे चारही बाजूने व्यवस्थितपणे अभ्यास करणे, निरीक्षण करणे आणि त्याचं विवेकबुद्धीने सखोल अभ्यास करून त्याचं मूल्यमापन करणे, विश्लेषण करणे, म्हणजे त्यात दोन्ही गोष्टी येतात, फक्त टीकाच केली जात नाही आहे. ओके, तर इथे समीक्षा ही होकारात्मक दृष्टीने पाहिली जाते आणि नकारात्मक दृष्टीनेही पाहिली जातात. ओके, तर ही एक टीका नसून ते सर्जनशील प्रक्रिया आहे समीक्षा. समीक्षक हा वाचक आणि लेखक यातील पूल म्हणजे एक दुवा आहे. समीक्षक तो केवळ दोषदर्शन करत नाही, तर कृतीतील गूढार्थ, मूल्य आणि कलात्मकतेचा शोध घेतो. समीक्षक हा काय आहे की हा वाचक आणि लेखकमधला दुवा आहे, पूल आहे, एक ब्रिज आहे. तो वाचक आणि लेखक यांना एकत्र आणण्याचं काम करतो. ओके, हा आहे समीक्षाचं काम आहे. त्याच्यात जी समीक्षा जो मांडतो, लेखकाच्या साहित्यकृतीची जी समीक्षा मांडल्यामुळे वाचकामध्ये जो ती साहित्यकृती वाचण्याचा जो इंटरेस्ट, रस तयार होतो, ह्या दोघांना एकत्र आणण्याचा काम किंवा ह्या दोघांमधले जे पुलाचं किंवा ब्रिज बनण्याचं जे काम आहे हे समीक्षक करत असतो. तो केवळ दोषदर्शन करत नाही, तर त्या कृतीतील गूढार्थ, मूल्य आणि कलात्मकतेचा शोध घेत असतो. तो फक्त टीका करत नाही, तर त्या साहित्याचा चारी बाजूने अभ्यास करून त्यातले जे आशय आहे, गूढार्थ आहे, रहस्य आहे, मूल्य आहे, तो समजावून सांगण्याचा जी कला आहे, तीच कला वाचकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो.
वि स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीवरील समीक्षा त्यांच्या व्यक्तिचित्रणाच्या गाभ्यात शिरते व कामत्याग आणि कामत्याग या तात्विक संघर्षाचे दर्शन घडवते. वि स खांडेकरांची ययाती या कादंबरीवरील समीक्षा करण्यात आली आणि त्यांच्या चित्रणाच्या गाभ्यात शिरते आणि कामत्याग या तात्विक संघर्षाचं दर्शन घडवते. ओके, समीक्षेची प्रक्रिया. समीक्षेची प्रक्रिया पुढील टप्प्यात होते. समीक्षा फक्त वाचनाने होत नाही, ते समीक्षा पार करण्यासाठी त्याला काही टप्पे आहेत. त्या टप्प्यांमध्ये समीक्षा ही प्रक्रिया चालत असते. पहिला तर एखादी कृती हाती आल्यानंतर आपण त्याचं वाचन करतो, निरीक्षण करतो, त्या कृतीचा संपूर्ण अभ्यास करतो. नंतर मग त्या कृतीला आकलन व चिंतन करतो. त्या कृतीचा पूर्ण अर्थ, उद्देश, आशय, शैली, कला काय काय त्या कृतीमध्ये नमूद केलेलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि समजून घेतल्यानंतर त्या कृतीमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत, ज्या गूढार्थ आहेत, जो रहस्य आहे, ती शैली आहे, रचना, पात्र, भाषा, भाव, कल्पना यांचे विश्लेषण करण्यात येतं. नंतर मग हे विश्लेषण करून झाल्यानंतर मग त्यांचं मूल्यमापन करण्यात येतं. त्या कृतीबद्दल सौंदर्य, मूल्य आणि सामाजिक महत्त्वाचा अंदाज निर्माण केला जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या साहित्यकृतीबद्दलची जे विवेकपूर्ण निष्कर्ष देण्यात येतो, निर्णय देण्यात येतो की ते साहित्यकृती कशी आहे, काय आहे, त्यात काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्याचा कालखंड कोणता आहे, तो कोणत्या आशयावरती आहे, कोणत्या विषयावरती आहे, त्याचा अर्थ काय आहे, तो कोणत्या भावार्थाने लिहिलेला आहे, ह्या गोष्टी तिथे निष्कर्ष देण्यात येतो. तर ह्या प्रक्रियेमध्ये समीक्षेची प्रक्रिया ह्या टप्प्यातून चालते. ते पहिलं आहे वाचन आणि निरीक्षण, कृतीचा त्या साहित्यकृतीचा संपूर्ण अभ्यास करणे. नंतर मग आकलन आणि चिंतन, कृतीचा अर्थ व उद्देश समजून घेणे. नंतर मग विश्लेषण, त्या कृतीमध्ये ज्या शैली, रचना, पात्रे, भाषा, भाव, कल्पना यांचे विश्लेषण करणे. आणि नंतर मग मूल्यमापन, त्या कृतीतील सौंदर्य, मूल्य, सामाजिक महत्त्वाचा अंदाज बांधणे, त्या कालखंडाचा अंदाज बांधणे, कोणत्या भावनेत किंवा कोणती परिस्थितीमध्ये ते साहित्य लिहिलं गेलेलं आहे, त्याचा आशय काय आहे, त्या समाजाचा प्रभाव कसा पडलेला आहे, त्या लेखकाची विचारधारा काय आहे, विचारशैली काय आहे, कोणत्या समाजाचा प्रभाव त्या लेखकावर आहे ते जाणून घेणे. आणि नंतर मग विवेकपूर्ण निष्कर्ष देणे. मग ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर त्या साहित्याचा विवेकपूर्ण निष्कर्ष देणे, न्यायनिर्णय करणे, अर्थनिर्णय करणे. शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांवर समीक्षा करताना समीक्षक ग्रामीण जीवनाचे चित्रण, भाषा व वास्तववादी शैली यांचा अभ्यास करून निष्कर्ष मांडतो. शंकर पाटील यांच्या ग्रामीण कथांवरती समीक्षा करताना समीक्षक ग्रामीण जीवनाचे चित्रण, भाषा व वास्तववादी शैली यांचा अभ्यास करून निष्कर्ष मांडतो. म्हणजे समीक्षक शंकर पाटील यांची ग्रामीण कथांवरती ज्यावेळी समीक्षा करतो त्यावेळी त्यामध्ये आलेल्या ग्रामीण जीवनांचे चित्रण, भाषा व वास्तववादी यांचा उलगडा केला जातो. यांचा अभ्यास करून तो निष्कर्ष मांडण्यात येतो. ओके, समीक्षा ही शास्त्र की कला. समीक्षा ही एकाच वेळी शास्त्रही आहे आणि कलाही आहे. हे कसं आहे की ती शास्त्र पद्धतीने म्हणजे ती शास्त्र आहे कारण ती विश्लेषण, तर्क, विवेकावर आधारित आहे. साहजिकच आहे. एखाद्या साहित्यकृतीचा आपण समीक्षा करतो ते असं फक्त वाचन मनातून असलं जे आपल्याला समजलं आहे आणि म्हणजे वाचलं आणि आपण असंच वरवरचंच फक्त आपण त्यांना हे केलं, निर्णय दिले किंवा त्याबद्दल माहिती दिली तर असं होत नाही. तर समीक्षेचे व्यवस्थित सखोलपणे निरीक्षण केलं जातं, अभ्यास केला जातो, आकलन केलं जातं. त्यातील येणाऱ्या भाव, शैली, भाषा, पात्र, कालखंड, त्या लेखकाची विचारधारा, कोणत्या गोष्टीवर ती साहित्यकृती लिहिलेली आहे, त्याचा आशय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने सखोल अभ्यास करून तर्क बांधून विश्लेषण करून त्यावर तर्क बांधला जातो, विश्लेषण केलं जातं, निरीक्षण केलं जातं. त्या आधारावरती आपण त्या आधारावरती आपण त्याचा मूल्यमापन करत असतो. म्हणून ती एक शास्त्र आहे. एका शास्त्रानुसार आपण एका टप्प्याटप्प्याने त्या साहित्याचं निरीक्षण करून त्याचा आपण आढावा घेत असतो, त्याचा आपण अर्थनिर्णय करून देत असतो. म्हणून ही शास्त्रही आहे. समीक्षा एक शास्त्र आहे. तसेच समीक्षा ही कला आहे कारण त्यात अनुभव आहे, संवेदना आहे, सौंदर्यसृष्टी आहे. यांचा आपण
विचार करत असतो, त्याचा परिणामही त्यात आहे. आपण समीक्षेचं शास्त्र पद्धतीने आपण पद्धतीने त्याचा आढावा घेत असतो, अर्थनिर्णय करत असतो आणि तसेच आपण त्या कलेच्या माध्यमातूनही त्या साहित्याचा विचार करत असतो. त्यात दडलेले जी कला आहे, जे शैली आहे, जे संवेदना आहेत, जे अनुभव आहेत, जे भाव आहेत, त्या जे रहस्य आहेत, जे गूढ आहेत, ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन आपण समीक्षा करत असतो. म्हणून समीक्षा ही शास्त्र आणि कला दोन्हीही आहे. राम गणेश गडकरी यांच्या नाट्य समीक्षेत तर्क आणि भावविवेक, तर्क म्हणजे शास्त्र आणि भावविवेक कला या दोन्हींचा समन्वय साधून आलेला दिसतो. राम गणेश गडकरी यांच्या नाट्य समीक्षेत, म्हणजे राम गणेश गडकरी जेव्हा ते नाट्य समीक्षा करतात त्यांच्यामध्ये तर्क आणि भावविवेक ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून आलेला दिसतो त्यांच्या समीक्षेमध्ये. समीक्षेची उद्दिष्टे. समीक्षा मूळ ग्रंथाची ओळख करून देते. साहजिकच आहे, समीक्षा ज्यावेळी आपण एका ग्रंथाची, कथांची, कादंबऱ्यांची किंवा नाटकाची करतो त्यावेळी समीक्षा त्या मूळ ग्रंथाची, त्या कथेची ओळख करून देतो. वाचकाला त्या कृतीचा विषय, आशय, शैली समजावून देण्याचा प्रयत्न करत असतो. समीक्षा काय करते, तर जे काही साहित्य आहे त्या साहित्याची त्या मूळ ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. वाचकाला त्या साहित्यकृतीमध्ये काय काय आहे, काय काय दडलेलं आहे, त्याचा विषय काय आहे, आशय काय आहे, शैली काय आहे, त्याच्यात गूढार्थ काय आहे, ह्या भावना कशा आहे, काय आहेत, ज्या काय गोष्टी दडलेल्या त्या समजून देण्याचा प्रयत्न करते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या विनोदी साहित्याच्या समीक्षेत त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाची ओळख दिसून येते. समीक्षा साहित्य आणि वाचक यातील दुवा असते. ती वाचकाला कृतीचा भावविश्वास घेऊन जाते. समीक्षा ही साहित्य आणि वाचक यांतील दुवा आहे. आपण ह्या अगोदरही पाहिलेलं आहे की समीक्षा लेखक आणि यांचे दुवा आहे, तसेच लेखक साहित्य निर्माण करतो म्हणून साहित्य आणि वाचक यांमधील समीक्षा दुवा आहे. ती वाचकाला कृतीचा भावविश्वास घेऊन जाते. म्हणजे जी कृती लिहिलेली आहे त्याच्या भावविश्वास, त्याच्या गूढार्थ, भाव, त्या कृतीमध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्यांचा माहिती, सखोल अभ्यास करून माहिती देते वाचकाला आणि वाचकाला त्या कृतीचा भावविश्वास घेऊन जाते. कवी गदी माडगूळकर यांच्या कवितांवरची समीक्षा ग्रामीण विश्वासाशी वाचकाला जोडते. साहजिक आहे, एखादं कविता किंवा एखादा कथा असेल तर ती ग्रामीण भागावर आधारित असेल तर साहजिकच वाचकाला त्या समीक्षक त्या कथेबद्दल समीक्षा मांडतो. त्या कृतीचा सखोल अभ्यास करून समीक्षा मांडतो आणि त्यातून ते कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, ग्रामीण गोष्टीवर आधारित असल्याचा भावविश्व वाचकाला निर्माण करून देतो. मग ते समीक्षा वाचल्यानंतर वाचकाला त्याची आवड निर्माण होते. त्याला कळून येते की ही कथा किंवा ही कादंबरी, ही कृती ही ग्रामीण भागावर आधारित आहे. ओके, तर त्याला ते साहित्याबद्दल कुतूहल निर्माण करून देतो. समीक्षा ही कुतूहल निर्माण करते. साहजिकच आहे, समीक्षा ही साहित्यकृतीबद्दल वाचकाला कुतूहल निर्माण करून देते. वाचकात साहित्य वाचण्याची आवड वाढवते. श्यामची आईवरील समीक्षा विद्यार्थ्यांना ती कृती वाचण्यास प्रवृत्त करते. उदाहरण दिलं की श्यामच्या आई या कृतीवरती ज्यावेळी समीक्षा केली त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये ती कृती वाचण्यास प्रवृत्त करण्यात आली. ओके, साहजिक आहे, म्हणून समीक्षा ही कुतूहल निर्माण करते साहित्याबद्दल. साहित्याविषयी विवेकपूर्ण निर्णय देते. समीक्षा ही कृतीची गुणवत्ता ठरवते. ज्यावेळी आपण ज्यावेळी समीक्षा साहित्याचे सखोल अभ्यास करून विवेकपूर्ण निर्णय देते त्यावेळी समीक्षा कृतीची गुणवत्ता ठरवत असते. ओके, कलावंतांचे स्थान निश्चित करते. समीक्षा ही लेखकाच्या योगदानाचे मूल्यांकन करत असते. समीक्षा त्या कृतीचा सविस्तरपणे अभ्यास करून ज्यावेळी अर्थनिर्णय देते त्याचवेळी ते लेखकाच्या योगदानांचे मूल्यांकन करत असते. ते लेखकाच्या लेखनाचा दर्जा निश्चित करत असते. म्हणून समीक्षा ही लेखकाचा दर्जा निश्चित करण्यास योगदान असतं. लेखकाच्या लेखनाचे मूल्यांकन करण्यामध्ये समीक्षेचे खूप मोठं योगदान असतं. ते लेखकांना मार्गदर्शन करते. तसेच समीक्षा पुढील लेखनासाठी दिशा देते. साहजिकच आहे, ज्या साहित्यामध्ये कोणत्या गुण दोष आलेले आहेत त्यांचा आढावा घेऊन समीक्षा ही लेखकाला लेखनाबद्दल
मार्गदर्शन करत असते आणि लेखक ती समीक्षा वाचून आपल्या गुणदोषांचे चुकांचे सुधारणा करून येणाऱ्या साहित्यामध्ये चांगल्या प्रकारे ते लेखन करण्याचे त्यांना मार्गदर्शन मिळतं लेखकाला. म्हणून समीक्षा ही लेखकांना मार्गदर्शन करते. साहित्यातील मूल्यांचा शोध घेते. समीक्षा ही साहित्यातील मूल्यांचा शोध घेते. कृतीतील नवनवीन अर्थ शोधले जातात. लेखकाने कोणत्या आशयाने, कोणत्या गूढार्थाने, कोणत्या रहस्याने जे साहित्य कृती लिहिलेली आहे, त्या निर्माण केलेल्या आहे, त्याचा आढावा घेते. त्यातले ते गूढार्थ, रहस्य, अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न समीक्षा करत असते. म्हणून समीक्षा ही साहित्यातील मूल्यांचा शोध घेते. ज्या साहित्यामध्ये जे काही नवीन नवीन अर्थ आलेले आहेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते समीक्षा. समीक्षा ही कृतीचे यथायोग्य आकलन करते. कृतीतील प्रतीके, संकेत समजावते. साहजिकच आहे की समीक्षा ही कृतीचे यथायोग्य आकलन करते. कृतीतील आलेले प्रतीक, संकेत, प्रतिमा, उद्दिष्ट, अर्थ ह्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. साहित्य इतिहासाची मांडणी करते. तसेच समीक्षा ही साहित्य इतिहासाची मांडणी करते. वेगवेगळ्या कालखंडात प्रवाहांची ओळख करून देते. तर समीक्षा ही ते साहित्यकृती कोणत्या कालखंडाशी निगडीत आहे, कोणत्या कालखंडात लिहिलेली आहे, तिथील ग्रामीण भागाचा किंवा तिथे शहरी भागांचा त्या कालखंडातल्या सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम ही समीक्षा करत असते त्या साहित्यकृतीबद्दल. समीक्षा ही साहित्याबद्दल समीक्षा ही साहित्य संबंधीचे सिद्धांत मांडते. समीक्षा ही साहित्य संबंधीचे सिद्धांत करते. समीक्षा ही साहित्य संबंधीची विचारधारा मांडते. ती जी काही साहित्यकृती समीक्षेसमोर आलेली आहे त्या साहित्यकृतीबद्दल कोणत्या विचारधारेने त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे त्या साहित्यकृतीवर, ती विचारधारा मांडण्याचं काम समीक्षा करत असते. कोणत्या त्या साहित्यकृतीवर ही विचारधारा विश्लेषण करताना त्या लेखकावरती कोणत्या समाजाचा, कोणत्या विचारसरणीचा, कोणत्या विचारधारेचा प्रभाव आहे आणि त्या कोणत्या विचारधारेच्या प्रभावातून ती साहित्यकृती लिहिण्यात आलेली आहे, निर्माण करण्यात आलेली आहे, ती विचारधारा मांडण्याचं काम समीक्षा करत असते. साहित्याची अभिरुची घडवते. वाचकात सौंदर्यसृष्टी विकसित करते. समीक्षा ही साहित्याबद्दलची अभिरुची घडवते, निर्माण करते. वाचकाला त्या साहित्यकृतीच्या सौंदर्याची ओळख करून देऊन त्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करते. ते सौंदर्यसृष्टी विकसित करते. साहित्य संस्कृतीचे नाते सांगते. समीक्षा ही साहित्य संस्कृतीचे नाते सांगते. कृती समाज संस्कृती जोडली जाते. जी साहित्यकृती आहे ती कोणत्या समाजाची आहे, निगडीत आहे ते सांगण्याचा प्रयत्न समीक्षा करत असते. ती संस्कृती कोणत्या संस्कृतीमध्ये लिहिलेलं, कोणत्या संस्कृतीचा प्रभाव त्या लेखकावर आहे किंवा त्या साहित्यकृतीवर आहे ते सांगण्याचं, त्या जोडण्याचं काम समीक्षा करत असते. ते आपल्याला, त्या वाचकाला ते जाणून देण्याचा किंवा समजून देण्याचा प्रयत्न समीक्षा ही करत असते की ती साहित्यकृती कोणत्या संस्कृतीशी जोडलेली आहे, कोणत्या संस्कृतीत निर्माण झालेली आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या समीक्षा साहित्यकृतीचे नाते सांगते, हे सांगितलं आपण. कलावंतांचा काळ, चारित्र्य ओळखते. तसेच समीक्षा ही कलावंतांचा काळ, चारित्र्य ओळखते. कृतीच्या मागील व्यक्तिमत्व समजते. ते समीक्षा ही आहे ती कलावंतांचा काळ, कोणत्या कालखंडात, कोणत्या कालावधीत, कोणत्या परिस्थितीमध्ये ती साहित्यकृती लिहिण्यात आलेली आहे, त्या साहित्यकृतीचं चारित्र्य कसं आहे त्याची ओळख करून देण्याचं काम हे समीक्षा करत असते. कृतीच्या मागील व्यक्तिमत्व समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्या साहित्यकृतीचे चांगले वाईट काय आहे हे ठरवते. समीक्षा ही त्या साहित्यकृतीबद्दलचं चांगलं वाईट काय आहे हे ठरवते. समीक्षा नैतिकतेचा धागा टिकवते. साहजिक एखादी कृती येते तर त्या कृतीमध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे याचा आढावा घेऊन समीक्षा त्या कृतीबद्दलचं चांगलं वाईट ठरवते. त्या कृतीचा नैतिकतेचा धागा टिकून ठेवण्यास मदत करते समीक्षा. साहजिकच आहे की समीक्षा ही त्या कृतीतील रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. कृतीत दडलेल्या अर्थ उघड करण्याचा प्रयत्न करत असते. समीक्षा हे त्या कृतीमध्ये दडलेल्या गूढ असलेल्या शब्दांचा अर्थ, त्या गूढ असलेल्या दडलेला अर्थ जे आहेत त्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न समीक्षा करत असते. नवा अन्वयार्थ लावते. समीक्षा प्रत्येक काळात नवा दृष्टिकोन देते.
समीक्षा ही त्या साहित्यकृतीचा नवा अन्वयार्थ लावण्यास मदत करते. प्रत्येक समीक्षक हा आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या कृतीचं समीक्षा करू शकतो. सगळ्याच समीक्षकांचं काय म्हणतात ते समीक्षा ही एकसारखीच असू शकत नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन हा त्या कृतीबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन, त्या अर्थ समजून घेण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. समीक्षेचे गुण: साहित्याचा जाणकार असावा लागतो. समीक्षकाचे गुण: समीक्षकेचे गुण. आता एखादा साहित्य कृतीबद्दल जो कुणी समीक्षक असतो, समीक्षा करणारा समीक्षक असतो, त्याच्यामधील काही गुण असणं गरजेचं आहे. ते जर गुण असतील तरच तो चांगला समीक्षक बनू शकतो. साहित्याचा जाणकार असावा लागतो. जो समीक्षामध्ये कोणते गुण असावेत जेणेकरून तो चांगल्या प्रकारे समीक्षक बनू शकतो, एखाद्या कृतीची चांगली समीक्षा करू शकतो. ओके. हा चांगला वाचक हा चांगला समीक्षक असू शकतो असा नाही, पण एखादा चांगला समीक्षक हा चांगला वाचक असू शकतो. मग सुरुवातीला त्याच्यामध्ये वाचनाचे व्यासंगी असावा लागतो, साहित्याचा जाणकार असावा लागतो, साहित्य प्रकार, परंपरा, इतिहास यांची जाणीव असावी लागते. त्या समीक्षकामध्ये व्यासंगी असावा लागतो, विविध विषयांचे ज्ञान असावे लागते. साहजिकच एखाद्या गोष्टीचं आपल्याला परीक्षण करायचं असेल, निरीक्षण करायचं असेल, त्या गोष्टीबद्दल आपल्याला व्यवस्थितपणे माहिती असावी लागते, अभ्यास असावा लागतो, व्यासंगी असावं लागते, आवड असावी लागते, रुची असावी लागते, वाचनाचे ज्ञान असावे लागते, विविध विषयांचे ज्ञान असावे लागते. पूर्वग्रहित दूषित नसावा. तो समीक्षक हा पूर्वग्रहित दूषित नसावा, त्याने अगोदरच विचारधारणा केलेली नसावी. ते त्या कृती वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर त्याचं यथायोग्य अर्थ मूल्यमापन करून अर्थनिर्णय द्यावा. तो पूर्वग्रहित दूषित नसावा. अगोदरच त्यांनी त्या साहित्य कृतीबद्दल विचारधारा निर्माण केलेली नसावी. तसेच पक्षपात नसावा. तो निष्पक्षपाती असावा. तो चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टींना प्रमाणात फॉलो करणारा असावा. तो फक्त टीकाकार नसावा, पक्षपाती नसावा. मूल्यांची पारख करण्याची क्षमता किंवा कुवत त्याच्यामध्ये असावी. कृतीतील सौंदर्य, सत्य ओळखण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. जिज्ञासू वृत्ती असावी. नवीन विचार शोधण्याची तयारी आली. की साहित्यामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत, जे रहस्यमय गूढार्थ आलेला आहे, तो नवीन विचार करून शोधण्याची, नवीन विचाराने शोधण्याची तयारी त्याच्यामध्ये असावी. शोधक वृत्तीचा असावा. कृतीची गाभ्यात जाण्याची वृत्ती असावी. त्याचा व्यवस्थित नीट अर्थ समजून घेण्याची वृत्ती त्या समीक्षकामध्ये असावी. शोधक वृत्ती असावी. सौंदर्यसृष्टी असावी. कलेतील रस समजून घेण्याची क्षमता असावी. जी साहित्यकृती आहे, कथा, कादंबरी ज्या आलेल्या आहेत त्याच्या समीक्षेसाठी, त्यातील जो सौंदर्य आहे, त्या सौंदर्य समजून घेण्याची, त्या कलेतील रस समजून घेण्याची त्याच्यामध्ये ती क्षमता असावी लागते. तो निष्पक्षपाती असावा. वस्तुनिष्ठ निर्णय देणारा असावा. निर्भीड असावा. सत्य सांगण्याचे धैर्य त्याच्यामध्ये असावे. तसेच तो संवेदनशील वृत्तीचा असावा. लेखकाच्या भावविश्वाशीच एकरूप होणारा असावा. साहित्यकृती वाचल्यानंतर, त्याचं विश्लेषण करतानंतर, त्याचा समीक्षा करतानंतर त्याने लेखकाचेही मानसिकता किंवा लेखकाचेही विचारधारा ओळखण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. की तो लेखक कोणत्या समाजाशी निगडीत असावा, त्या लेखकाचे गुण काय असावे, त्याच्यावर कोणत्या समाजाचा प्रभाव असावा, कोणत्या कालखंडाचा प्रभाव असावा, हे जाणून घेण्याची समीक्षकामध्ये ती वृत्ती असावी, ती क्षमता असावी. लेखकाच्या भावविश्वाशी एकरूप होणारा तो असावा. चैतन्याचा शोध घेणारा असावा. साहित्याच्या जिवंततेचा अनुभव घेणारा असावा. जी साहित्यकृती आहे त्याच्यामध्ये ते जिवंतपणे अनुभव घेणारा असावा, त्याचा आस्वाद घेणारा तो समीक्षक असावा. तर हे गुण जे आहेत ते समीक्षकामध्ये असणे फार गरजेचं आहे. तरच तो त्या एखाद्या साहित्यकृतीची चांगल्या प्रकारे समीक्षा करू शकतो. कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर हे निर्भीड आणि सौंदर्य दृष्टी असलेले समीक्षक म्हणून ओळखले जातात. समारोपात साहित्य समीक्षा ही साहित्य जगातील एक आवश्यक आणि सर्जनशील प्रक्रिया आहे. साहित्य समीक्षा ही साहित्य जगातील एक आवश्यक, अत्यंत गरजेची आणि सर्जनशील प्रक्रिया आहे. ती साहित्यकृतीचे सौंदर्य, मूल्य, सामाजिक स्थान स्पष्ट करते. समीक्षा वाचकाच्या अभिरुचीला आकार देते. साहजिकच आहे की
समीक्षक आहे, जो समीक्षा आहे ते वाचकाच्या अभिरुचीला आकार देते आणि लेखकाला नवे दिशादर्शन करण्याचे काम करते. म्हणूनच साहित्य समीक्षा ही कलेतील विवेक, सौंदर्य आणि सत्याचा शोध घेते. काय करते समीक्षा? काय करते ते साहित्य समीक्षा म्हणजे कलेतील विवेक, सौंदर्य आणि सत्याचा शोध घेते. आता आपल्याला काही दीर्घोक्ती, आपण हा घटक इथे संपवलेला आहे. तर आपण ह्या साहित्य समीक्षाबद्दल आपण सखोल अभ्यास केलेला आहे, त्याचा चांगल्या प्रकारे आढावा घेतलेला आहे. त्यात समीक्षकाचा रोल काय आहे, वाचक आणि लेखक, समीक्षा ही कोणत्या धातूपासून बनलेली आहे, सम अधिक इक्षा ह्या धातूपासून समीक्षा बनलेला आहे. इंग्रजीमध्ये क्रिटिसाइज करणे म्हणजे टीका करणे हा नकारात्मक शब्द आहे, पण समीक्षा हा नकारात्मक नसून तर होकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोघांच्या मिश्रणातून तयार झालेला समीक्षा हा चा अर्थ आहे. समीक्षा हा चारी बाजूने सखोल निरीक्षण करून एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा केली जाते. त्या समीक्षा म्हटले जाते. विवेक वृत्तीने मूल्यमापन करून अर्थनिर्णय केला जातो. तसेच समीक्षा करण्याच्या काही प्रक्रिया आहेत. त्या प्रक्रिया आपण पहिला वाचन, निरीक्षण, नंतर मग आकलन करणे, आस्वाद करणे, नंतर मग त्या समीक्षेच्या मूल्यमापन करणे, नंतर मग विश्लेषण करणे, नंतर मग मूल्यमापन करणे आणि नंतर मग त्याचा अर्थनिर्णय देणे. तर हे आहे. नंतर मग एखादा समीक्षकाबद्दल आपण माहिती मिळवली. तसेच समीक्षा ही वाचक आणि लेखक या दोघांमधली दुवा आहे. साहित्य आणि वाचकामधली दुवा आहे. तसेच लेखक आणि वाचक यांच्यामध्ये अभिरुची यांच्यामधला ब्रिज आहे. दोघांना एकत्र आणण्याचं काम समीक्षा करत असते. साहित्याबद्दलची अभिरुची निर्माण करण्याचं काम वाचकामध्ये करत असते. तर वाचक आणि साहित्यामधील दुवा आहे. तसेच एखादा समीक्षक व एखाद्या कृतीची समीक्षा करत असेल तर त्या समीक्षकामध्ये कोणते गुण असावेत, तो कसा असावा याचा आपण आज आढावा घेतलेला आहे. ओके. तर मग आपण पुढे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या थोडक्यात आपण आढावा घेऊया की साहित्य समीक्षेची संकल्पना आणि स्वरूप स्पष्ट करा, उदाहरणांसहित विवेचन करा. तर उत्तर आहे याचं, साहित्य समीक्षा म्हणजे साहित्यकृतीचा सखोल, विवेकपूर्ण व संवेदनशील अभ्यास होय. समीक्षा हा शब्द सम आणि इक्षा या संस्कृत धातूपासून तयार झालेला असून अर्थ सखोल निर्णय करणे होय. समीक्षा ही केवळ दोषदर्शन नसून ती कृतीतील सत्य, सौंदर्य, मूल्यांचा शोध घेणारी प्रक्रिया आहे. समीक्षक वाचक आणि लेखक यांच्यातील पुलाचे काम करतो. समीक्षकाचे स्वरूप विवेकपूर्ण व सर्जनशील असते. ती एकाच वेळी शास्त्रही आहे आणि कलाही आहे. शास्त्र म्हणजे तर्क आणि विचारांवरती आधारित समीक्षा केली जाते. तसेच कला यामध्ये संवेदना आणि अनुभूती, रस, आवड ही त्याच्यामध्ये हाही घटक त्याच्यामध्ये नमूद आहे. समीक्षक साहित्यकृतीचे वाचन, विश्लेषण, आकलन आणि मूल्य निर्णय या सर्व टप्प्यांमधून जाऊन कृतीचे संपूर्ण दर्शन घडवतो. उदाहरणार्थ वि स खांडेकर यांच्या ययाती कादंबरीवरील समीक्षा केवळ कथा सांगत नाही, तर त्यातील कर्म, त्याग, संघर्ष, नीतिमूल्य आणि तात्विक दृष्टी स्पष्ट करते. म्हणूनच साहित्य समीक्षा म्हणजे साहित्यकृतीतील सत्य, सौंदर्य आणि मूल्यांचा विवेकपूर्ण अभ्यास होय. दुसरा प्रश्न आहे, समीक्षेचे उद्दिष्ट कोणती आहे? समीक्षेचे उद्दिष्ट कोणते आहेत त्यांचा सविस्तर उहापोह करा. याचं उत्तर आहे की समीक्षेचे अनेक उद्दिष्टे आहेत. ती साहित्य, लेखक आणि वाचक या तिघांनाही उपयुक्त ठरतात. समीक्षा मूळ ग्रंथाची ओळख करून देते. वाचकाला कृतीचा आशय, विचार आणि शैली समजते. तसेच समीक्षा साहित्य आणि वाचक यांतील दुवा ठरते. ती वाचकाला कृतीच्या भावविश्वासात घेऊन जाते, कुतूहल निर्माण करते, साहित्य वाचनाची आवड वाढवते, विवेकपूर्ण निर्णय देते, साहित्याचे मूल्य ठरवते, कलावंतांचे स्थान निश्चित करते, लेखकाचे योगदान अधोरेखित करते, लेखकांना मार्गदर्शन करते, पुढील लेखनासाठी दिशा देते, साहित्याचे मूल्य आणि सौंदर्य ओळखते, कृतीतील तात्विक अर्थ स्पष्ट करते, साहित्य इतिहास मांडते, विविध प्रवाहांचा जोड देते, अभिरुची घडवते, वाचकामध्ये सौंदर्यसृष्टी वाढवते, साहित्य कृतींचे नाते सांगते, समाजाची साहित्य जोडते. कुसुमाग्रजांच्या विशाखा कविता संग्रहावरील समीक्षा त्यांच्या समाजदृष्टीने आणि भावविश्वाचे दर्शन घडविते. तसेच तिसरा प्रश्न आहे, समीक्षा शास्त्र की कला यावर उदाहरणांसहित चर्चा करा. समीक्षा ही एकाच वेळी शास्त्रही आहे आणि कलाही आहे.
शास्त्र म्हणून समीक्षा ही तर्क, विवेक आणि विश्लेषण यांवरील आधारित असते. समीक्षक कृतीतील आशय, शैली, भाषा, रचना यांचे तर्कशुद्ध विश्लेषण करतो. उदाहरणार्थ माधवराव पटवर्धन यांच्या समीक्षेत तर्कशुद्धता आणि तत्वनिष्ठता दिसते. तसेच कला म्हणून समीक्षा ही अनुभव, संवेदना आणि रसिकतेवर आधारित आहे. ती वाचकाच्या हृदयाला भिडणारा अनुभव देते. उदाहरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या साहित्यावरील समीक्षा कलात्मकतेने परिपूर्ण आहे. त्यामुळे समीक्षा ही शास्त्रीय विचारांची अचूकता आणि कलेच्या भावनिक आविष्कार यांचा सुंदर संगम आहे. प्रश्न 4, समीक्षकाचे गुण कोणते असावेत? समीक्षकामध्ये गुण कोणते असावेत? प्रत्येक गुणाचे स्पष्टीकरण द्या. समीक्षक हा साहित्याचा ज्ञाता, विवेकी, अभ्यासक असावा. पुढील गुण त्याच्यात असणे आवश्यक आहे. साहित्याचा जाणकार असावा. विविध साहित्य प्रकारांची जाणीव असावी, त्याला जाण असावी आवश्यक आहे. व्यासंगी असावा. इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र यांचे ज्ञान असावे. पूर्वग्रहित दोषित नसावा. कोणत्याही गट, धर्म किंवा व्यक्तीबद्दल पक्षपात नसावा. सौंदर्यसृष्टी असावी त्याच्यामध्ये. कृतीतील कलात्मक मूल्य जाणण्याची क्षमता असावी. निष्पक्षपाती असावा. वैयक्तिक भावनांपेक्षा सत्यावर आधारित मत द्यावे. शोधक व जिज्ञासू वृत्ती असावी. कृतीतील नवे अर्थ शोधण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. संवेदनशील वृत्ती असावी. कलेतील भावना, अनुभवाची क्षमता त्याच्यामध्ये असावी. निर्भीडपणा असावा त्याच्यामध्ये. सत्य सांगण्याचे धैर्य असावे त्याच्यामध्ये. खांडेलकर, उदाहरणार्थ खांडेकर आणि श्रीपद भागवत हे निर्भीड आणि विवेकी समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. प्रश्न 5, साहित्य समीक्षा ही वाचक आणि लेखक यांच्यातील दुवा कशी ठरते? विवेचन करा. समीक्षा म्हणजे, याचं उत्तर आहे की समीक्षा म्हणजे वाचक आणि लेखक यातील एक जिवंत संवादाचा सेतू आहे. समीक्षा म्हणजे वाचक आणि लेखक यातील एक जिवंत संवादाचा सेतू आहे. लेखक आपले विचार साहित्याद्वारे व्यक्त करत असतो, तर समीक्षक त्या विचारांचे विश्लेषण करून ते वाचकापर्यंत पोचवतो. समीक्षा वाचकाला कृतीचा अर्थ, आशय, शैली समजावते. त्याचबरोबर ती लेखकाला त्याच्या लेखनातील गुण दोष समजावून देते. त्यामुळे लेखकाचे पुढील लेखन अधिक समृद्ध होते. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांच्या कवितांवरील समीक्षा वाचकाला त्याच्या मानवतावादी भावविश्वाशी जोडते. म्हणूनच समीक्षा ही केवळ टीका नसून लेखक वाचक संवादाचा पूल आहे, जो साहित्यातील सत्य आणि सौंदर्य वाचकापर्यंत पोचवतो. आता पुढे लघु उत्तरी प्रश्न आहेत काही 4-5. 5 दीर्घोत्तरी प्रश्न पाहिले आपण 5. आता काही 5 लघुत्तरी प्रश्न उत्तरे आहेत, त्यांचा आढावा घेऊया. की पहिला प्रश्न आहे, समीक्षा या शब्दाचा अर्थ काय आहे? समीक्षा हा शब्द सम आणि इक्षा या संस्कृत धातूपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ सखोल निरीक्षण करणे किंवा विवेकपूर्ण अभ्यास करणे होय. साहित्याच्या संदर्भात साहित्यकृतीतील सत्य, सौंदर्य आणि मूल्यांचा विचारपूर्वक अभ्यास म्हणजे समीक्षा होय. ओके. दुसरा प्रश्न आहे, साहित्य समीक्षेची प्रक्रिया कोणकोणत्या टप्प्यात पार होते? साहित्य समीक्षेची प्रक्रिया कोणकोणत्या टप्प्यात पार होते? याचं उत्तर आहे की समीक्षेच्या प्रक्रिया पुढील टप्प्यात पार होते. 1 आहे वाचन आणि निरीक्षण, 2 आहे आकलन, चिंतन, नंतर विश्लेषण, 3 आहे, 4 आहे मूल्यनिर्णय आणि 5वा आहे निर्णय आणि निष्कर्ष. या प्रक्रियेमुळे साहित्यकृतीचे यथार्थ आकलन होते. तिसरा प्रश्न आहे, समीक्षा आणि टीका यात फरक काय आहे? समीक्षा म्हणजे विवेकपूर्ण व संवेदनशील विश्लेषण होय, ज्यात गुणदोषांसह सौंदर्याचा शोध घेतला जातो. टीका म्हणजे फक्त दोषदर्शन किंवा त्रुटी दाखवणे. म्हणून समीक्षा ही सकारात्मक आणि सर्जनशील प्रक्रिया आहे, तर टीका ही नकारात्मक प्रक्रिया आहे. प्रश्न 4, समीक्षकामध्ये कोणत्या 3 गुण असावेत? समीक्षामध्ये पुढील 3 गुण असणे फार गरजेचं आहे. की पहिला आहे सौंदर्यदृष्टी, साहित्याचे कलात्मक मूल्य समजण्याची क्षमता असावी. सौंदर्यदृष्टी म्हणजे काय? साहित्याचे कलात्मक मूल्य समजण्याची क्षमता. दुसरा आहे निष्पक्षपातीपणा असावा, कोणताही पूर्वग्रह न ठेवता विवेकी निर्णय देणे ही क्षमता त्याच्यामध्ये असावी. तो शोधक वृत्तीचा असावा, कृतीतील गूढार्थाचा शोध घेण्याचा त्याच्यामध्ये क्षमता असावी, गुण असावा. हे गुण त्याच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रश्न 5, साहित्य समीक्षा वाचकासाठी का आवश्यक आहे? साहित्य समीक्षा ही वाचकासाठी का आवश्यक आहे? याचं उत्तर आहे,
समीक्षा वाचकाला साहित्यकृतीचा अर्थ, शैली, आशय, उद्देश, सौंदर्य, कला या गोष्टी समजावते. ती वाचकाच्या अभिरुची वाढवते, घडवते, विचारांना दिशा देते आणि कृतीचे यथार्थ मूल्य ओळखण्यास मदत करते. म्हणून समीक्षा ही वाचकासाठी ज्ञान, विवेक आणि सौंदर्याचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. संक्षिप्त निष्कर्ष काय आता ह्याचा समारोप, की साहित्य समीक्षा ही साहित्यकृती लेखक, वाचक या तिन्हींच्या नात्याला अर्थ देते. ती सत्य, सौंदर्य आणि मूल्य यांचा शोध घेते, विवेक आणि अभिरुची निर्माण करते आणि साहित्याला संस्कृतीशी जोडते. म्हणूनच समीक्षा ही साहित्य विश्वातील सजीव आत्मा मानली जाते. निष्कर्ष काय आहे तर साहित्य समीक्षा ही साहित्यकृती लेखक, वाचक या तिन्हींच्या नात्याला अर्थ देते. ती सत्य, सौंदर्य आणि मूल्य यांचा शोध घेते, विवेक आणि अभिरुची निर्माण करते आणि साहित्याला संस्कृतीशी जोडते. म्हणूनच समीक्षा ही साहित्य विश्वातील सजीव आत्मा मानली जाते. काही टिपा लिहा आलेल्या आहेत. आपण टिपा लिहा करून आलेल्या आहेत काही, त्या पाहूया. समीक्षेची व्याख्या. समीक्षा म्हणजे साहित्यकृतीतील सत्य, सौंदर्य, मूल्यांचा विवेकपूर्ण अभ्यास होय. ती केवळ दोषदर्शन नसून ते कृतीचे गूढ, तात्विक व कलात्मक विश्लेषण असते. दुसरी टीप आहे समीक्षेची प्रक्रिया. समीक्षेची प्रक्रिया कोणत्या टप्प्यातून घडते? वाचन, आकलन, विश्लेषण, मूल्यमापन, निर्णय ही समीक्षेची प्रक्रिया आहे. यामुळे कृतीचे यथार्थ आकलन होते. समीक्षा शास्त्र की कला. समीक्षा ही एकाच वेळी शास्त्र आणि कला आहे, कारण ती विवेकावर आधारित आहे तसेच ती संवेदनावरती आधारित आहे. समीक्षेची उद्दिष्टे. समीक्षेची उद्दिष्टे. कृतीचे मूल्यांकन, वाचकाची अभिरुची निर्माण करणे. समीक्षेची उद्दिष्टे काय? तर कृतीचे मूल्यांकन करणे, वाचकाची अभिरुची निर्माण करते, लेखकाला मार्गदर्शन करणे, साहित्य आणि समाज यांचा संबंध जोडणे, वाचकामध्ये रस निर्माण करणे इत्यादी ही उद्दिष्टे आहेत. समीक्षेचे गुण. समीक्षकाचे गुण कोणते आहेत? समीक्षक जाणकार, व्यासंगी, निष्पक्षपाती, शोधक, संवेदनशील, निर्भीड असावा. हे गुण समीक्षकामध्ये विश्वासार्ह आहेत. समीक्षक मित्र, ते समीक्षा नाही आहे, समीक्षक आहेत. मित्रांनो, हा घटक आज आपण इथे संपवलेला आहे. हे रिपीट आलेले प्रश्न आहेत. ओके, तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण हा M.A. मराठी मुंबई विद्यापीठ घटक 1 समीक्षा सिद्धांत, समीक्षेबद्दल आज आपण आढावा घेतलेला आहे. समीक्षेबद्दल, समीक्षा म्हणजे काय, समीक्षक काय आहेत, समीक्षेच्या पायऱ्या कोणत्या आहेत, समीक्षेचे उद्दिष्ट कोणते आहेत, समीक्षेचा अर्थ, संकल्पना ह्या गोष्टींचा आज आपण आढावा घेतलेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या घटकाचा अभ्यास करूया. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.